नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रश्न चौथा अ, प्रश्न चौथा आ, प्रश्न सहावा अ आणि प्रश्न सहावा आ हे नकाशा आणि आलेखावर अवलंबून आहेत. तर या प्रश्नाबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहू. तर प्रश्न चौथ्या अ मध्ये तुम्हाला नकाशात माहिती भरून सूची तयार करायची. प्रश्न चौथा आ मध्ये नकाशा वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्यायची. काही नकाशा वाचन करून प्रश्नांची उत्तर द्यायची. आणि प्रश्न सहावा अ आलेख वाचन करून प्रश्नांची उत्तर द्यायची. नकाशा वाचन वेगळं आणि आलेख वाचन वेगळं. तर आपण ते आता सविस्तर पाहूया. तर तिसऱ्या धड्यात तुम्ही हे भारताचा नकाशा बघितला असेल. तर हा भारत प्राकृतिकचा नकाशा आहे इथं. तर हा नकाशा तुम्ही सविस्तर आणि काळजीपूर्वक अभ्यासा. यात पर्वत कोणते आहेत, याच्यात कोणत्या कोणत्या भागात कोणते कोणते भाग दाखवलेत. भारतीय महावाळवंट, मैदानी प्रदेश, किनारी प्रदेश, अजून अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, कोणत्या कोणत्या महत्वाच्या बाबी याच्यात दाखवल्यात. आणि इकडं त्याच्या पुढच्या पान नंबर 14 ब्राझीलचा प्राकृतिक नकाशा दिलाय. तर या नकाशामध्ये कोणत्या कोणत्या महत्वाच्या बाबी दिल्यात. तर या तुम्ही नीट अभ्यासा. शक्यतो मला वाटते पान नंबर 14 किंवा 15 वर्षात नकाशा तुम्हाला प्रश्न चौथ्या मध्ये येऊ शकतो. नकाशात माहिती भरा, हे सूची तयार करा, या दोन्हीपैकी एक प्रश्न येऊ शकतो. आणि प्रश्न चौथ्या मध्ये नकाशा वाचन करून पुढील प्रश्नांचे उत्तर लिहा. तर हे नकाशाच्या खाली तुम्हाला जे प्रश्न दिलेत धड्यात मध्ये जे नकाशे दिलेत ना, त्या नकाशाखाली प्रश्न दिलेत. आता इथं काही प्रश्न दिलेत, या नकाशावर आधारित इथं प्रश्न दिलेत, या नकाशावर आधारित इथं प्रश्न दिलेत. तसेच पुढं पण इथं प्रश्न दिलेत पान नंबर 16 त्यानंतर चौथ्या धड्यात हवामान या धड्यात इथं पहिल्या नकाशे दिला. या नकाशाचे इथं प्रश्न दिलेले आहेत. तर हे प्रश्न नीट अभ्यासा तुम्ही. त्याचे उत्तर गाईडातून शोधा, पाठ करा. मी असं म्हणत नाही, पण लक्षात ठेवा. कारण तुम्हाला ते याच्यात बघून बी येऊ शकतं, पण काही काही प्रश्न संदिग्ध असू शकतात. त्याचे उत्तर तुम्हाला आठवावं लागतील, ध्यानात ठेवावं लागतील. त्यानंतर इथं बी एक नकाशा आहे. या नकाशावर वरती प्रश्न दिलेले आहेत. आणि तुम्हाला मी ज्या आलेखाचा सांगत होतो, आलेख असा असतो, स्तंभ म्हणजे स्तंभ असा आलेख असतो, याला आलेख म्हणतात. या आलेखावर इथं प्रश्न दिलेले आहेत. परत पुढे इथं बी आलेख दिलाय. या आलेखावर इथं वर प्रश्न दिलेले आहेत पान नंबर 28 वर. त्यानंतर पुढं इथं जो नकाशा दिलाय ना, पान नंबर 34 वर. तर पान नंबर 34 वर तुम्ही नकाशा नीट अभ्यासा. ब्राझील वन्य प्रदेश व प्राणी याच्यातील काही बाबी तुम्हाला दाखल येऊ शकतात नकाशात. उदाहरणार्थ महाराजा बॅट, कटिंगा, सवाना, पॅन्टानाला दलदलीचा प्रदेश आहे, पंपास, असे ॲमेझॉन नदीचे खोरे, ॲमेझॉन नदी, अशा काही बाबी तुम्हाला दाखल येऊ शकतात. ह्यो नकाशा ते पान नंबर 14-15 वरचा नीट अभ्यासा. त्यानंतर इथं 6व्या धड्यात इथं लिंग गुणोत्तर लोकसंख्येची रचना हे जे आलेख दिलेत ना, हे आलेख नीट आलेखावर प्रश्न दिले नाही, पण ते बोर्ड तुम्हाला याच्यावर प्रश्न देऊ शकतो. इथं पण आलेख आहे, फक्त बघा तुम्ही. याच्यावर काही इथं प्रश्न दिले नाहीत तुम्हाला. इथं आलेख आहे, इथं बी आलेख आहे आयुर्मानाचा, आणि इथं बी साक्षरता प्रमाणाचा आलेख आहे. तर त्यानंतर इथं 7व्या धड्यात भारत नागरीकरणाचा कल आकृती 7.5 वाचन करा आणि खाली प्रश्नाचे उत्तरे लिहा. तर या आलेखाचं वाचन करून याचे उत्तर लिहायचे. त्यानंतर इथं बी तुम्हाला आलेख काढा लिहू शकतो. या दिलेल्या माहितीच्या आधारे आलेख काढा व 3 प्रश्नाचे उत्तर द्या. 6 मार्काचा असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. हाईचे येऊ शकतो ना, आहेच असा प्रश्न. आलेख काढायला 3 मार्क आणि 3 प्रश्नाचे उत्तर द्यायला 3 मार्क. त्यानंतर 8व्या धड्यात इथं ब्राझीलचा स्थूल आंतरदेशीय उत्पादन व्यापाराचा नकाशा दिलाय, आलेख दिलाय. या आलेख नीट अभ्यासा. त्यानंतर इथं एक परत आलेख दिलाय, ते आलेख पण तुम्ही नीट अभ्यासा. आलेखावर प्रश्न दिले, त्याचे उत्तर गाईडतून शोधा, लक्षात ठेवा. त्यानंतर 9व्या धड्याच्या आधी 8व्या धड्यात इथं एक आलेख दिलाय तुम्हाला. या आलेखावर बोर्ड प्रश्न निर्माण करू शकतो. त्यांना प्रश्न कसे बी निर्माण करता येऊ शकतात या आलेखावर. त्यानंतर 9व्या धड्यात इथं आलेख दिलाय. या आलेखावर बी इथं प्रश्न दिलेले आहेत.
त्यानंतर पुढचे इथे बी एक आलेख दिला, या आलेखावर बी प्रश्न दिलेले आहेत. इथे त्यानंतर इथे नकाशा दिलेला आहे, या नकाशावर बी प्रश्न दिलेले आहेत आणि या नकाशावर बी इथे प्रश्न दिले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण याच्यात बघितलं प्रश्न चौथ्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. प्रश्न चौथा आणि प्रश्न 6. तर आता आपल्याला अजून तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, म्हणजे प्रश्न 6 मध्ये आलेख कसा काढायचा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की आलेख काढायचा कसा, पैकीच्या पैकी गुण कसे मिळवायचे आलेखाला. काही विद्यार्थी आलेख काढतात पण त्यांना पैकीच्या पैकी गुण मिळतच नाही. तर त्याचे कारण काय, ते कशामुळे होतं, याच्यात पैकीचे पैकी गुण कसे मिळवायचे. तर आपण आलेखाचा पुढचा स्पेशल आलेखाचा तुमच्या समोर मी आलेख काढून दाखवणार, कसा काय करायचं, कोणत्या बाबी आलेखात असणं आवश्यक आहे, ते सर्व पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो. धन्यवाद.